हॅलो मित्रांनो, माझे नाव रोशन आहे. मी आता आपल्या वावरात चाललो. चला. हे माझी आई चालली. हे बघा बाजूच्या लोकांची शेत धान झालाय. मस्त मस्त धान आहे इकडे. बघा 14 धान दिसत आहे. बघा 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 किती सुंदर सुंदरता बघा मित्रांनो, सुंदरता. ये जोरदार. टेन 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 डेंग 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 डँग 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 डँग. आई तू इडाव का? काय नाही धरला काटायला नाही का मेरा आहे ना मुकेच मान दिलं तर बारी धानाच्या नाही का मेरा काटलं होते. उद्या पलटे म्हणे खरं मी त्या उद्या नाही करू आणि आहे आमच्या वावर येतपासून सुरू होतो. दूर दूर पर्यंत आमचा वावर दिसतंय. धान लावलं हे आमच्या काकाचं आहे. इथपासून सुरू होते. इकडे फक्त धान पीक विकतंय. बघू शकता किती धान आहे इकडे. सुंदर असा धान. किती धानाची नुकसान झाली. खूपच नुकसान झालं धानाची. वादळी पावसानं खूप धान पडलाय लोकांच्या इकडे. बघा किती नासाडी झाली. खूपच जास्त नासाडी झाली आहे धानाची. इकडे चांगला आहे. आहे कोणतं धान? हायब्रिड. तो देखो हे कधी पहिले आजा नाही का हे ठेवत बऱ्या त्याच्या तोरणला नाही तर फक्त जरा पडला जायला मी म्हणलं खूप भारे खोलू आणि ठेवू तर नाही तू म्हणते खालचे वाले वरत करता म्हणते. आपल्या म्हणे ना उद्या खोलू माझ्या भिऱ्यावर पटली बघून घेऊ करतो. पाणी पाल धाने वापरले बघा एवढी नुकसान झाली. शासनाने काही लक्ष द्यावं आपल्याला. आता शेतकऱ्याच्या धान पिकाला खूप फटका बसला है ना. धान पिकाला खूपच फटका बसलाय. चित्राचा धान नाही का तो हेल्पटायचा नाही पडला बिचारा जोडायचं पडला. पुरं पीक आलाच होता ना म्हणजे काम झालं. इकडे पण चांगला आहे थोडासा. साहेबाच्या नावानं जागा आहे ते टाकली बिचारी तर नाही पण ऑनलाईन जेव्हा बोलवायला पाहिजे होती ना म्हणून नाही का हा धान पुरा मारून गेला हा. येईल रोग लागला. रोग नाही दवाईने केलं. दवाईने पुरा हे मरून गेला. थोडंसं व्यवस्थित पण इथून बी पडला ना याचा. इथून बी पडला थोडासा थोडं. काय नाही होत पाणी हो ना. म्हणे नव्हता जोरदार आहे पण झाड आहेत ना त्याचे तर पुरे कड पसरले का ते. हा तर पुरा पाण्यामध्ये आहे काकाईचा धान.
शेळीचे दाटाने जड पाणी आहे पडला. उलटं शिंगा आमच्या तिथे बांधल्या जेव्हा पाहिजे नाही माने नाही हा ना, पावसामुळे पुरा भिजून गेला. आता हा पाऊस आला नाही पाहिजे आता, वापून जाईल ना थोडं, वापून जाईल पुरा. गौतम म्हणजे बा ते असते मामा तुमचं. पाणी पिळेल म्हणते मागवली जागा आहे म्हणते. हा आता पडला नव्हता. बी हा बाय, काकाचा पुरा धान पडला. आमचा का नाही पडला? हम्म. पाणी आहे का? आमच्याही पडला ना. पाणी आहे, जरा जरा सापडशी पण. हो ना, आता मोबदला भेटला पाहिजे काहीतरी. दाखव, आली का फोटो? व्हिडिओ काढतोय. दाखव ना. हो पण पाणी पाणी हो हा आहे तर आमचा तर सडल गा. पुरा नाही का हे झाला. ते भाऊच्या ते भारे भारे दिसतात ना बांधे आहेत. कुणाकडे? ते 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 समोर. भाऊ त्याचा फेरफार केलास का अधुऱ्यावर म्हणलास का? बेस बेस सोडू येते त्या भाऱ्याले असे उभे टेकले आहेत. मी तर कालपासून सांगतो त्याला धुऱ्यावर त्याचे बंद खोलू म्हणलं ना, मग चोकली जागा का मग बांधायत बगरून त्याने पलटवून आले मग. आणि आता तेच झाकून येतून तरीवर रातभरासाठी न उद्या पुरे खोलू. मोठा बेकार झाला का, नुसते रचाचेच होते. नुसते रचाचेच होते. घडी भरे आटा मोठा कबाळा झाला. ते मग भाऊ घेऊ येऊन गेले. आपण म्हणलं घरी आले ना आपण जावा. बरा नाही का बेकार झाला. हा विकीले चल बेटा म्हणला, हा पोरगा तेच आले होते. काय सांगू गा बेकार. पुरा फसल गेला पहिले पुरा जरून गेला होता. आता कसे झाले असते 5-7 पोते तसा का होते ना का नाही. तरीवर झाकलं, तरीवर झाकून नाही का. तू कसा टेकल्यावानी केलास का तरी तसे तर टेकले असे उभे सडीवर ठेवलो. असं उभे म्हणजे लोंबावर तर पाणी नसे ना. आणि ह्या माणसाले सांगतो तो ऐकायचे नाही. आता झाला त्याची वैमानच माझ्या मोठा जीव ठेवून टाकलं. पण या पोराने एक काम केलं, 2 बांधायचे पुरे धुऱ्यावर बांधले. तेवढ्या पाणी घेतलं ना मला. हो नाही तर पुरे वापले असते. तर आता उद्या पुरे नाही का घुटा पाणी होता. हो आमच्या बांधाई संगच मी आलं तर संगरला मला जसे फोन केला तशीच आलं. विकी चल रे म्हणलं तर नाही ऐकला. कुत्रीनं 2 जण आलो पाठ खोदत गेलो. प्रत्येक बांधायचे आकाश का प्रत्येक बांधायचे. निघलं का पाणी? आहे आता खोजवणी खाजवणी. आता एक काम तो निघला. हो आटल तो काय नाही. हो आता ह्या येणं तरी गा काले तोडल का. त्या दिवशी सारे लोक बंद केला. इले म्हणतो अशी घाईची मोठी बाया नाही भेटतील म्हणलं असून. आता आम्ही तर असाच पडला. आमचा तर जो आता टोला मारलं होतं, टोला मारलं का नाही तर तो पानफल होईल. कारण नाही का धान चांगला भरायला होता ना आमचा भारी होतं. कशी भारी निघून गेली बॅग ओसाई राही तरी सोडलाच असता. मनमानी पाणी आला आमचा बांधे येत. काल गेलो न पडलून का नाही असा पाणी निघे बापरे. पण चिकलच आहे. तो कागद झाकून येतो रातभरासाठी मग उद्या खोलून आम्ही करून आता फुलेच करून आम्ही खुले करून आता त्याला म्हणलं तर ते म्हणतात राहू दे आजचा दिवस. पलटवून टाकला. ताई जेव्हा बाहेर नाही पाय आई. हो आहे ते काय येतात का एवढा पाणी आहे. एकटून बांधीचा काढायला पाहिजे होता. म्हणून पाणी पुरा सोडून गेला. हा त्या 2 बांध्याच तोलला येईना. सोडून गेला पुरा सोडून गेला. पाणी काढलं भावनं म्हणून तो नाही का उभे केलं टेकलं पाहिजे. तेवढं मोठं भारी टेकलं म्हणजे लोंबवरचं केलं म्हणते. लोंब लोंबवरचं असे सडीवर जाते पाण्यात येते. कमी भारे उचललं का दिवसभर. आई व्हिडिओ सुरू आहे. तुझी काही म्हणू नको विचारले. काही म्हणू नको बस. थोडंसं इथलं चांगलं आहे पण ते थोडं एक साईड पडलाच आहे. चांगला आहे तो समोर थोडं चांगलं असते पण आमच्या घरातला नाही पडला ना. तिकडे रस्त्याकडे लक्ष दे पहिलं.
मुकेश येतात डबडे माहिती सांगून ठेवला तर लवकर येतं. आता भाव नाही केलं तरी नाही निघलं ना. त्यानं पाणी नाही आलं का पाणी ना पाहिजे पुरं पाणी दिलं तर तिकडून कोणाचं येतं. चल पाणी काय ती हा बाय पाणी आहे चल ना का चल सापड. हा आमचा इकडचा तर पुरा तो तनिष्का तिथं पडला ती हा बाय इथून पुरं पडला. पुरा असा ह्याच्यावर गेला मला लागते की काय पटवडे साहेबाला दाखवला लागते आता. पोटून जातील तर काय त्या मागच्या बालीचा तर पुरा हेच केलं ना तनिष्का. पुरा पडला हा. एक काही धान नाही मा जेवणाभर पाहिजे आता मार पुरा आता पडला इन भर आले स्वतः चांगल्या रीतीचा का केला तर तुम्ही आमचा धान तोफात झाला तर का सांगून तुमचा धान नाही पडला का ह्या खालचा हा एक इकडे सराच्या बांधीचा अरे बाबा असा एकटीच होतून आला चोरत चोरत का पड घडी भरात पडला म्हणतो तुम्ही गेलो होतो तेवढी म्हणते किती चौदा कर्ज म्हणतो आले त्याला पाणी काढलं धावलं ना या माणसाला पाणी नाही काढून आणलं. पाणी होतं आमचं पाणी खांडी इथून बांधून झालं तर म्हणा हे बांधीचे आमचे बांध इथले काल पाणी हा इथून पडला पाय पुरा आता खायला तांदूळ होतो ना आपल्याला आता. कायले काटल्या जी ह्या काट्या नको काटत जा जी ह्या काट्या काटता आतापासून शेळ्या इकडे काट्या नको काटत जा. एवढे मोठे झाडं झुडं आहेत तर चारच त्या काट्या काटल्या तर माणसाले काही एक बरी शेळे आले असतील. काव कसा धंदा जर मग हे का ना इकडे हा आले काटतात ह्या अशा समजे नाही का वावरामध्ये नसू म्हणून का काटूनच घेवायचा का पाणी आहे पहा काटाचा आता धानाले आता आठवू दे मग काटून दे नको कापत जा इकडे बोरी कापता आतापासून एवढे झाडं झुडं आहेत चाळाने एवढी जागा आहे आतापासून काले काटा कापता जी पुरा पुरा पडला हा भरल का मग आता मला असं लागे माझं जबाब लागून नाही म्हणून हा इतकी जागा उचलून का म्हणून मस्त धाना येतून धारीवरच तू पुरा त्या पहिले याच्याकडे जाऊ तेच पाहिलं हा जरा जरा काय तरी हा नाही हे झाला ही बांधवड चांगली आहे नाही मंदिर घालण्या पडतो नाही पडला तरी त्या बाकी हा इथे बरं पाणी पाणी आता ह्या याच्यासाठी याला झुरा केला हे लागला काढायला तो कापून टाकशील बांधी पाणी दुऱ्या म्हणून ठेवल्या ना झिल्ली बांधी उतरायला बी आहे तकलीफ हां काट्या कोण काटलं तर तुम्ही पाणी नाही आटला का बांधा इथला यातीच खोलू सुकले का बरं थोडंसं सुकले त्याची पलचलवर दादा जाऊ गारतायत थोडंसं ते खालचे नाही का पलटवला त्याने बरोबर नाही हेवाले हे होतं त्याईलेच झाकून ये म्हणत रातच्या रात मग उद्या नाही का पाणी नसेल ना तर ते का म्हणत बरोबरचे काढून तरी भरून मग खालचे म्हणत सोपवाल ठेवून म्हणत पाय ना ह्यावाला बांधच्या बी पोत पडला येतला हा एवढं पाणी यायला पण तलाठी साहेब आले नाही
पावाले. आणि त्या साईडून पुरी एक कॉर्नर गेला ना. हा असा बांध्यामध्ये पाणी आहे. हे जा हे असे धुऱ्यावर बाहेर म्हणून चालवायला लागले माणसाला. पर्याय नसल्यामुळे पाणी पाणी कसं आता बांधली पाणी आहे. हा थोडंसं धान कापायचं अजून. बघू इथून त्या टोकापर्यंत पुरी नासाडी आहे धानाची. एवढी नासाडी बापरे. बघू शकता मित्रांनो किती नासाडीत आहेत भाताची यावेळेस. बघा अजूनपर्यंत कोणी पाहणी करता आले नाही. पाणी पाणी भरपूर आहे धानामध्ये. बापरे पुरा धान पडला. हा खूपच जास्त पाण्यापासून धानाला त्रास झाला. धान बरं पडून गेलेलं आहे पाण्यामध्ये.